एका महाविद्यालयाची ही गोष्ट आहे. त्या महाविद्यालयात सुमारे 300 मुलं मुली शिकत होते. त्याच महाविद्यालयाबाहेर एक डॉक्टर आपला दवाखाना चालवत असे. काही वेळा त्या महाविद्यालयातील मुली उपचारासाठी त्या डॉक्टरकडे जात असत. तो डॉक्टर असा होता की मुली त्याच्याशी आपल्या सर्व अडचणी मनमोकळेपणाने सांगत, अगदी गुप्त आजाराबद्दल देखील बोलत आणि स्वतःच्या घरातील गोष्टी देखील त्याच्याशी शेअर करत. ते महाविद्यालय शेतांच्या मधोमध बांधलेले होतं. त्या महाविद्यालयातील मुलं मुली वर्गातून बाहेर पडून त्या शेतामध्ये एकमेकांना भेटायचे. याचा दुष्परिणाम असा व्हायचा की काही मुली गर्भवती राहायच्या आणि त्यानंतर त्या उपचारासाठी त्या डॉक्टरकडे जायच्या. तो डॉक्टर देखील त्यांच्यावर उपचार करायचा. 2-3 वर्षात हा प्रकार असाच चालू राहिला आणि सुमारे 150 मुलीसोबत अशा समस्या निर्माण झाल्या व त्या डॉक्टरने त्याचे बेकायदेशीर गर्भपात केले. पण एके दिवशी अशी एक घटना घडली ज्यामुळे सर्व बिंग फुटलं. मोठा गदारोळ झाला आणि एक धक्कादायक वास्तव्य समोर आलं. ही घटना कर्नाटकातील एका जिल्ह्यातील आहे. साधारण 2013ची ही गोष्ट. शेतांच्या मधोमध वसलेल्या त्या महाविद्यालयात पदवीचे शिक्षण दिले जायचे. मुख्य रस्त्यावरून सुमारे 1 किलोमीटर आत एक चिंचोळी वाट जायची आणि तिथे एका विस्तीर्ण जागेवर ते महाविद्यालय बांधलेले होते. सुरुवातीला तिथे सुमारे 300 मुलं मुली शिकत होते. हळूहळू नाव झाल्यावर तिथे 400 ते 500 विद्यार्थी येऊ लागले. पण त्या महाविद्यालयाचे वातावरण असे होते की तिथे येणारा विद्यार्थी केवळ नावापुरते किंवा पदवीच्या प्रमाणपत्रासाठी शिकायचे, जेणेकरून लग्नाच्या वेळी सांगता येईल की मुलगी पदवीधर आहे. तिथे कोणताही नियम किंवा शिस्त नव्हती. कोण कधी यायचं, कोण कधी जातं यावर कसलंही बंधन नव्हते. ड्रेस कोड नसल्यामुळे मुलं मुली घरच्या कपड्यावर देखील यायचे. या अशा सैल वातावरणामुळे विद्यार्थी वर्गातून गायब राहू लागले. महाविद्यालयाच्या नावाखाली घरातून निघायचे आणि शेतात किंवा बाहेर फिरायला जायचे. शेतात अशा अनैतिक गोष्टींच्या खुणा सापडत असल्याने शेतकरी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी करत होते. परंतु महाविद्यालयाने याकडे अजिबात लक्ष दिलं नाही. त्यांनी केवळ पैशांशी मतलब ठेवला होता. त्याच महाविद्यालयाबाहेर साहिल नावाचा एक तरुण आला. तो मूळचा पश्चिम बंगालचा होता. तो एक बोगस डॉक्टर होता ज्याने केवळ 12वी पर्यंत शिक्षण घेतलं होतं. पण एका डॉक्टरकडे 5-7 वर्षे कंपाऊंडर म्हणून काम करून त्याने वैद्यकीय उपचारांचे प्राथमिक ज्ञान मिळवलं होतं. त्यामुळे त्याने 2 ते 3 ठिकाणी दवाखाने सुरू केले होते. पण तिथे काही गोंधळ झाला की तो तिथून पळ काढायचा. अखेर त्याने त्या महाविद्यालयाबाहेर आपला दवाखाना थाटला होता. एके दिवशी त्याच्या दवाखान्यात रुपाली नावाची एक विद्यार्थिनी आली. ती आल्यावर औषध मागू लागली. त्याने विचारलं काय त्रास होतोय. तेव्हा ती कधी हात दुखतोय, कधी पाय दुखतोय, कधी पोट तर कधी डोकं दुखतोय असं सांगत विषय फिरू लागली. साहिल समजून गेला की प्रकरण काहीतरी वेगळंच आहे. तो म्हणाला, घाबरू नको, जी काही खरी समस्या असेल ती सांग. हे ऐकताच रुपाली त्याच्या समोर रडू लागली. रुपालीने सांगितलं की महाविद्यालयातील एका मुलासोबत तिचे प्रेम संबंध होते, पण ती गरोदर राहिल्याचे समजता तो तिला सोडून पळून गेला. जेव्हा तिने त्याला उपचारासाठी पैशाची मागणी केली तेव्हा त्याने पैसे नसल्याचं सांगितलं. तिने कशीबशी सोयी करून त्याला 5,000 रुपये दिले, पण तो मुलगा तेच पैसे घेऊन तिकीट काढून पसार झाला. आता ती अडचणीत सापडली होती. जर ही गोष्ट तिच्या घरच्यांना कळाली असती तर त्यांनी तिला ठार मारलं असतं. 3 महिने उलटून गेले होते. तिने साहिलकडे विनवणी केली. साहिलने तिला धीर दिला आणि दुसऱ्या दिवशी बोलवलं. रुपाली मानसिक तणावात होती आणि आत्महत्येचा विचार करत होती. परंतु घरात बहिणीचे लग्न असल्याने तिने तो विचार बाजूला ठेवला. दुसऱ्या दिवशी ती महाविद्यालयाच्या बहाण्याने आली आणि 3-4 तासात साहिलने तिचा गर्भपात केला. काही दिवसात ती बरी झाली. साहिलने तिला ही गोष्ट कोणालाही न सांगण्यात बजावलं होतं. परंतु रुपालीने ही गोष्ट तिच्या एका मैत्रिणीला सांगितली आणि त्या मैत्रिणीने इतर मैत्रिणींना सांगितलं आणि हळूहळू संपूर्ण महाविद्यालयातील मुलीमध्ये ही बातमी पसरली. त्यानंतर अशाच अडचणीत सापडलेल्या आणखी 2-3 मुली साहिलकडे पोहोचल्या. त्यांनी साहिलचे पाय धरून विनवणी केली. त्यामुळे नाईलाजाने त्याने त्यांचे देखील गर्भपात केले. पुढे ही गोष्ट आणखी पसरली. दरम्यान रुपालीने आपल्या बहिणीच्या लग्नात साहिलला बोलावलं, सर्वांची ओळख करून दिली. साहिलने तिला जीवनदान दिलं होतं, त्यामुळे त्यांच्यात मैत्री झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ते दोघे एकमेकांच्या जवळ आले. यानंतर ज्या मुलींना साहिलकडे थेट जाण्याची भीती वाटायची त्या रुपालीला पकडायच्या आणि रुपाली त्यांना साहिलकडे घेऊन यायची. अशा प्रकारे साहिलचा हा बेकायदेशीर धंदा वाढू लागला होता. साहिल या सगळ्याला कंटाळला होता, कारण हे काम बेकायदेशीर होते. पण जर त्याने नकार दिला तर मुली त्याला पोलिसाच्या धमकी द्यायच्या किंवा स्वतःचा जीव देण्याची भीती दाखवायच्या.
त्यामुळे नाईलाजाने त्याला हे काम करावे लागत होते. सुमारे 3 वर्षात साहिलने त्या महाविद्यालयातील सुमारे 120 ते 130 मुलींचे गर्भपात केले. एके दिवशी BA द्वितीय वर्षात शिकणारी एक मुलगी साहिलच्या दवाखान्यात आली. ती एकटीच आली होती. साहिलने तिला पाहताच नकार दिला. मी आता हे काम करत नाही, तू दुसरीकडे कुठेतरी जा. पण ती मुलगी रडू लागली आणि म्हणाली, जर तुम्ही उपचार केले नाही तर मी 2 दिवसात आत्महत्या करेन. साहिलने तिला समजावलं, तू आधीच अशक्त आहेस, तुला शरीराची रक्ताची कमतरता आहे, तू एखाद्या मोठ्या रुग्णालयात जा. पण ती ऐकायला तयार नव्हती. अखेर साहिलने तिला दुसऱ्या दिवशी बोलावलं. दुसऱ्या दिवशी त्याने तिला औषधे आणि इंजेक्शन दिली, पण उपचारादरम्यान तिची तब्येत अत्यंत खालावली. ती बेशुद्ध पडली आणि तिचा जीव धोक्यात आला. घाबरलेल्या साहिलने लगेच रुपालीला फोन करून बोलावून घेतलं. रुपालीच्या घरच्यांना वाटायचे की ती साहिलकडे वैद्यकीय काम शिकायला जाते, त्यामुळे ती लगेच तिथे आली. त्या मुलीची अवस्था अत्यंत नाजूक होती. संध्याकाळ झाली तरी ती मुलगी घरी न पोहोचल्याने तिच्या घरच्यांनी तिचा शोध सुरू केला. महाविद्यालयात विचारपूस केल्यावर समजलं की ती आज तिथे आलीच नव्हती. अखेर घरच्यांनी पोलीस ठाण्यात ती हरवल्याची तक्रार नोंदवली. दुसऱ्या बाजूला साहिलने आपल्या जुन्या कारमधून रुपालीच्या मदतीने त्या बेशुद्ध मुलीला सुमारे 30 ते 40 किलोमीटर लांब असलेल्या एका ओळखीच्या रुग्णालयात दाखल केले. तिथे तिला 2-3 बाटल्या रक्त चढवण्यात आलं. कसेबसा तिचा प्राण वाचले आणि तिला शुद्ध आले. दुसऱ्या दिवशी ती एकटीच घरी पोहोचली. घरच्यांनी विचारपूस केली असता तिने काही सुद्धा सांगितलं नाही. तेवढ्यात पोलीस तिथे आले आणि चौकशी सुरू केली. पोलिसांच्या आणि घरच्यांच्या दबावाखाली अखेर त्या मुलीने सर्व सत्य उघड केलं. सत्य समजताच पोलिसांनी तात्काळ साहिलच्या दवाखान्यावर छापा टाकला. त्याला ताब्यात घेण्यात आले आणि तिथून मोठ्या प्रमाणावर बंदी असलेले औषधं जप्त करण्यात आली. गावातील लोकांनी त्याला मारहाण करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी त्याला कसेबसे वाचवून ठाण्यात आणलं. रुपालीला देखील ताब्यात घेण्यात आलं. चौकशी दरम्यान साहिलने सांगितले की मी एकटाच याला जबाबदार नाही. मी जे काही केलं त्यातील बहुतांश प्रकरणामध्ये त्या मुलींचे साथीदार सोबत असायचे. काही मुली त्यांच्या आईवडिलांच्या सोबत देखील आल्या होत्या. साहिलने पुढे सांगितले की त्याने या प्रकाराबाबत महाविद्यालयाच्या प्रशासनाला पत्र लिहून कळवलं होतं आणि शेतांच्या रस्त्यावर CCTV कॅमेरे लावण्याची विनंती केली होती. पण व्यवस्थापनाने मुली स्वतःच बरे वाईट समजण्या इतपत मोठे आहेत, तू तुझे काम कर असे म्हणून दुर्लक्ष केले. कारण प्रशासनाला फक्त शुल्काच्या पैशाशी देणं घेणं होतं. पोलिसांनी सखोल तपास करून महाविद्यालय प्रशासनाच्या जबाबदार व्यक्तीवर देखील कारवाई केली. त्यांना ताब्यात घेतले आणि त्या महाविद्यालयाचा परवाना रद्द करण्यात आला. 2016 घडलेल्या या घटनेनंतर साहिलला 3 वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा झाली, तर रुपाली देखील काही काळ तुरुंगात राहिली. 2019 शिक्षेचा कालावधी पूर्ण करून साहिल बाहेर आला. त्यानंतर साहिल आणि रुपालीने विवाह केला आणि तो जिल्हा सोडून दुसऱ्या ठिकाणी स्थायिक झाले. साहिलने वैद्यकीय व्यवसाय कायमचा सोडून दिला. आज ते दोघे पती पत्नी म्हणून राहत असून त्यांना 2 मुले आहेत. धन्यवाद मित्रांनो. आजची कथा कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.